नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल महाकरेंजमध्ये। आज आम्ही तुमच्यासाठी आयबी सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह भरतीची संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे। टोटल पदे किती असतील, काय पगार असेल, तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, अर्जाचे शुल्क किती असणार, अभ्यासक्रम काय आहे आणि याच्यासोबतच ॲट दी एंड ऑफ दी व्हिडिओ आम्ही तुम्हाला एक पुस्तक रेकमेंड करणार आहे की जे तुम्ही यूज करून ही एक्झाम क्रॅक करू शकता। जर का तुम्ही 10वी पास असाल तर ही तुमच्यासाठी खूप चांगली सुवर्णसंधी आहे। या पोस्ट सारखीच आपली अजून एक एव्हिएशनमध्ये एक पोस्ट आली आहे आणि BSF साठी सुद्धा आलेली आहे। त्याचे सुद्धा व्हिडिओज आम्ही बनवले आहेत। तर जर का तुम्ही ते बघितले असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता। चला तर मग सुरू करूया। तर जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, पदाचे नाव आहे सुरक्षा सहाय्यक कार्यकारी। टोटल पदे असणार आहेत 4987, त्यात महाराष्ट्रात स्पेशली 298 पदे आहेत। भरती इंटेलिजन्स ब्युरो करणार आहे, जे की होम मिनिस्ट्रीच्या अंडर येते। नोकरीचे ठिकाणी संपूर्ण भारत असणार आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2025 आहे। इथे तुम्हाला URL दिसत आहे, त्या URL वरती जाऊन तुम्ही नोटिफिकेशन बघू शकता आणि तिथूनच तुम्ही फॉर्मसुद्धा अप्लाय करू शकता। शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? शैक्षणिक पात्रता तुम्हाला मस्ट आहे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्याच्यासोबतच तुम्हाला स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। त्याचं आपण थोडं डिटेल नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया। एज एलिजिबिलिटी म्हणजेच की वयोमर्यादा मिनिमम 18 वर्ष असणे कंपल्सरी आहे आणि मॅक्झिमम तुमच्याकडे 27 वर्षापर्यंत जर असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। त्यासोबतच आरक्षणाची सुद्धा सूट दिलेली आहे। SC ST असाल तर 5 वर्ष, OBC असाल तर 3 वर्ष, विधवा घटस्फोटित महिला असाल तर जर तुम्ही ओपन कॅटेगरीतून भरताय तर तुमच्यासाठी 35 वर्षापर्यंत सवलत आहे। OBC असेल तर 38, SC ST असाल तर 40 वर्षापर्यंत। याच्यासोबतच जर का माजी सैनिक क्रीडापटू असेल तर त्याच्यासाठी पण स्पेशल सूट त्यांनी दिलेली आहे। शैक्षणिक भाषेचं जे मी आधी बोललो तर इथे तुम्ही टेबलमध्ये बघू शकता की जर का तुम्ही मुंबई किंवा नागपूर म्हणजेच की 25 आणि 26 नंबरचा सिरियल नंबर जर तुम्ही बघत असाल तर त्यासाठी त्यांनी ही लँग्वेजची पात्रता दिलेली आहे की जर का मुंबई असेल तर तुम्हाला मराठी, कोंकणी, अहिरणी यापैकी कुठली आली पाहिजे। नागपूर असेल तर मुंबई पंजाबी, उर्दू, गोंडी आणि मध्या यापैकी कुठली तरी एक लँग्वेज आली पाहिजे। याच्यासोबतच आपण बघणार आहे की अर्ज कसा करायचा आहे। तर ही URL तुम्हाला दिसत आहे, ही URL तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटेल। इथं जायचं आहे, रिक्रुटमेंट विभागात जायचं आहे, तिथून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। मोबाईलनेच रजिस्ट्रेशन होईल। नंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पूर्ण तुमची पर्सनल माहिती, ॲड्रेस, एज्युकेशनल डिटेल्स सगळी माहिती टाकायची आहे। फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे आणि ॲप्लिकेशन फी भरून फॉर्म सबमिट करायचा आहे। जसं तुम्हाला आधी पण सांगितलं की लास्ट डे याची 17 ऑगस्ट 2025 आहे। निवड प्रक्रिया ही 3 सेक्शन्समध्ये होणार आहेत, Tier 1, Tier 2 आणि इंटरव्ह्यू। Tier 1 ही पूर्णपणे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहे। त्याच्यासाठी हे सब्जेक्ट्स तुम्ही बघू शकता की जनरल अवेअरनेस, क्वांटिटी ॲप्टिट्यूड, रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज आणि जनरल स्टडीज 20 क्वेश्चन्स राहणार आहेत। टोटल 100 क्वेश्चन्स आणि 100 मार्कासाठी एक्झाम असणार आहे। त्यानंतर Tier 2 जी असते ती थोडीशी डिस्क्रिप्टिव्ह म्हणतो त्याला आपण, तर याच्यामध्ये तुम्हाला उतारा लिहावा लागते 500 शब्दांचा। त्यानंतर अगेन थर्ड असते तुमची मुलाखत, म्हणजे Tier 1, Tier 2 जर तुम्ही क्लिअर केली तर तुमची डायरेक्टली मुलाखत होते। त्यासाठी तुमचे वेगळे 50 गुण असतात। तर ह्या तिन्ही झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होते आणि तुम्हाला ऑफर लेटर भेटते। सिलेबस जसं मी आधी पण सांगितलं की 5 सब्जेक्ट्स असणार तुम्हाला Tier 1ला। तर जनरल अवेअरनेससाठी चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, विज्ञान, क्रीडा व सामान्य ज्ञान असणार आहे। याच्यावरतीच म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड सुद्धा आहे, संख्या प्रणाली, सरासरी, वेळ व काम, व्याज, तपा, नोटा, अनुपात व प्रमेय। यासोबतच रिझनिंगमध्ये पण तुम्हाला रचनात्मक तर्क, दिशा ओळख, रक्तसंबंधी, कोळी, डेटा विश्लेषण वगैरे राहणार आहे। इंग्लिश लँग्वेजसाठी तुम्हाला अगेन ग्रामर, शब्दसंग्रह, वाक्यरचना, कॉम्प्रेशन, एरर स्पॉटिंग सारखे टॉपिक्स आहेत। जनरल स्टडीज मध्ये तुम्हाला मग भारतीय इतिहास, राष्ट्रीय चळवळ, राज्यघटना, अर्थशास्त्र, पर्यावरण, विज्ञान व तंत्रज्ञान हे सगळे तुमचे टॉपिक्स असणार आहेत सिलेबसमध्ये Tier 1 साठी। वेतन श्रेणी आपण बघणार आहे की वेतन श्रेणी खूप चांगली आहे। इथं 21,700 ते 69,100 तुमचा पेमेंट जाऊ शकतो। पे मॅट्रिक्स लेवल 3 आहे। इथं केंद्र शासनाच्या नियमानुसार तुम्हाला वेगवेगळे भत्तेसुद्धा इथं भेटणार आहेत। अर्ज शुल्क जर का तुम्ही सामान्य EWS OBC असेल तर 650 रुपये, SC ST महिला माजी सैनिक असाल तर 550 रुपये। फी फक्त ऑनलाईन मोडनेच इथं घेतले जाते। जसं तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही पुस्तक रेकमेंड करणार आहे, तर हे एक एड्यू गुरुला पब्लिकेशनचं एक बुक येतं, Amazon किंवा फ्लिपकार्टवरती तुम्हाला इझिली भेटून जाईल। अराउंड याचे 4.4 पर्यंत स्टार रेटिंग्स आहेत आणि हे चांगलं बुक आहे। म्हणजे तुम्हाला जर Tier 1 क्लिअर करायचं असेल, हिंदीमध्ये आहे बुक आहे, तर हे तुम्ही नक्की विकत घ्या आणि तयारीला लागा। तर मित्रांनो, ही सगळी माहिती होती आपली IB
टेक्निकल असिस्टंटची नोटिफिकेशनबद्दल. जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.